प्रेज लॉर्ड. देवापाच्या नावाला धन्यवाद देतो. अद्भुत साक्ष देवापाने आमच्या परिवारांमध्ये घडवल्या. पाठीमागेपर्यंत माझा आवाज येतोय ना? येतो. प्रेज लॉर्ड. भयानक अशा गोष्टी आहे जगामध्ये. बायबल सांगतं जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. विशेष करून तरुणांना मी सावध करू इच्छितो. तुम्हाला फार वाटतं ना तुमची फ्रेंड आहे, तुमचं असं आहे तसं आहे. हे दिवस जे आहे ना चांगले नाही. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं की एक विश्वासणाऱ्याने अन्य जातीसोबत संबंध जोडून विजोड होऊ नये म्हणून बायबल आम्हाला सांगतं. आणि आम्हाला फार घमेंड असतो की एखादा व्यक्ती आहे, आम्ही त्याला ख्रिस्तामध्ये बनवू आणि प्रभूमध्ये घेऊन त्याला स्थिर करू. हा तुमचा स्पष्टपणे गैरसमज आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल फार गोष्टींमध्ये आम्हाला सावध करते आणि या सावधगिरीला आपल्या जीवनामध्ये गांभीर्याने घ्या. अन्यथा तुमच्या जीवनामध्ये जेही नुकसान होईल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोकांना बायबल वाचायचा कंटाळा येतो. त्याचं कारण आहे ते म्हणतात आम्हाला बायबल वाचून समजत नाही. मग एक गोष्ट मला कळते, जर तुम्हाला बायबल वाचून समजत नाही तर एखाद्या कामाला तुम्ही हात घालता तर त्या कामामध्ये तुम्हाला वारंवार अपयश येतं. जर तुम्हाला काही शिक्षण न देता जर शेती काम करायला पाठवलं तर तुमच्याकडून ते काम कदापि होणार नाही. पण जर तुम्ही कोणाचं बघत आहात, कोणी तुम्हाला शिकवत आहे, तुम्ही त्याचं अनुकरण करण्यासाठी पूर्ण मेहनत करत आहात तर निश्चित रूपी त्या गोष्टी तुम्ही शिकल्याशिवाय राहणार नाही. तशीच गोष्ट आहे वारंवार बायबल वाचल्याने, त्याचं मनन केल्याने जो सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे तो आम्हाला साऱ्या गोष्टींमध्ये मार्गदर्शक आहे. आमेन. आणि प्रभू फार चांगला आहे, तो त्याच्या लेकरांची काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसांमध्ये आकाशचा बाप्तिस्मा झाला आणि देवबापाने त्याला 376 जे गुन्हा असतो तो बलात्काराचा गुन्हा असतो. प्रेज द लॉर्ड. हा कलम साधारण नाही, परंतु गव्हर्नमेंटने त्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली. पहिले पेक्षा जे आहे ते आता बाजू मांडण्यासाठी त्यांनी संधी दिलेली, कारण की जीवनाचा प्रश्न असतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, काही वर्षांपूर्वी माझा असाच एक मित्र, तोही अशाच चुकीच्या गुन्ह्याखाली अडकवला गेला. परंतु प्रार्थना करण्याचं एक जे अभिवचन आहे आमच्यामध्ये, प्रभू म्हणतो की तुम्ही विश्वासयोग्य राहा. आणि प्रभूने त्याही भावाला त्या गुन्ह्यातून पूर्णपणे बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. ही देवाची दया आहे की परमेश्वर जरी आमच्या जीवनामध्ये अन्याय झाला आणि आम्ही म्हणतो की आम्ही ज्या गोष्टी केल्याच नाही त्याची शिक्षा आम्ही भोगत आहोत, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर साऱ्या गोष्टी बारकाईने पाहतो. आणि जर तो बारकाईने पाहतो तर त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांच्या वतीने तो लढणारा परमेश्वर आहे. बायबल सांगतं युद्ध तुमचं नाहीये, युद्ध देवाचं आहे. आम्ही आमच्या ताकदीने पुष्कळ प्रयत्न करतो, आम्ही आमच्या बुद्धीने जितक्या गोष्टी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, परंतु बायबल आम्हाला सांगतं परमेश्वर सिंहासनारूढ आहे आणि साऱ्या गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहे. प्रेज द लॉर्ड. धार्मिकाची प्रार्थना कधी व्यर्थ जात नाही. गैरसमज असू शकतो. भावनेच्या भरामध्ये आम्ही पुष्कळ साऱ्या अशा गोष्टींचे निर्णय घेतो जे आमच्या हितासाठी चांगले नाहीये. आम्हाला वाटतं का कोणी बघत नाही, आम्हाला वाटतं ज्याही गोष्टी आम्ही करतो त्या कोणासमोर नाहीये, परंतु बायबल सांगतं सर्व गोष्टींचा एक दिवस न्याय होणार आहे. प्रेज द लॉर्ड. जर देवाच्या दृष्टीने न्याय, त्या ठिकाणी न्याय तुम्हाला हवा नाही पाहिजे तर मी तुम्हाला सांगेल आपलं जीवन स्थिर करा. प्रेज द लॉर्ड. आणि आजचं वचनही तेच आहे, आपलं जीवन बर्बाद करू नका, कारण याचा हिशोब द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण वचनामध्ये जाऊ. पेत्राचे दुसरे पत्र आणि याचा पहिला अध्याय. द लेटर ऑफ फर्स्ट पीटर. पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 10 आणि 11 वचन मी तुमच्यासाठी वाचतोय. लक्ष द्या. तद अगोदर वचनामध्ये जाण्या अगोदर आपल्या शेजाऱ्याला
एक सुंदरसं ग्रीट करा, त्यांना म्हणा प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. मला पुन्हा सांगेल, आनंद करा. आज प्रभू तुमच्याशी बोलेल, आपल्या वचनाद्वारे बोलेल. आजच तुमची सुटका होईल, तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला मिळतील. म्हणून आनंद करा. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. सर्वांनी केलं. काहींनी स्वतःशी बोलले, ठीक आहे, काय हरकत नाही. स्वतःलाही बोलणं चांगली गोष्ट आहे, कारण की हट्टीवादपणा मनुष्यामध्ये बालपणापासून भरलेला आहे आणि त्याला वाटतं की इतरांना बोलल्याने माझे आशीर्वाद कमी होतील. असं काही नाही आहे. बायबल सांगतं की आनंद आम्हाला एकमेकांसोबत वाटणं गरजेचं आहे आणि त्या सर्व गोष्टींमध्ये देवाचा उपकार स्मरण करायचं. प्रेज द लॉर्ड. सर्वजण आनंदी आहात. आणि चेहऱ्याकडे पाहून असे हे नका हो, मी चष्मा लावून बसू का, ते डोळे थोडेसे मध्ये गेल्यासारखे झाले. कमजोरी आहे, विकनेस आहे, काय हरकत नाही. देवाच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर विकनेसही निघून जातो. प्रेज द लॉर्ड. काही काळजी करायची नाही. देवबापा हे बघा, पाळकासाठी मंडळीच्या प्रार्थना जोपर्यंत आहेत तोपर्यंत पाळक स्थिर आहे. ज्या दिवशी मंडळी पाळकासाठी प्रार्थना करणं बंद करेल, समजून घ्यायचं पाळक या जगामध्ये राहणार नाही. कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं, समोर जो व्यक्ती असतो आम्ही त्यांच्यासाठीच प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. तर एकमेकांसाठी जे आम्हाला ओझं दिलेलं आहे त्या गोष्टींमध्ये आम्हाला प्रतिदिवशी एकमेकांना उचलून धरायचं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? तर पेत्राच्या पत्रामध्ये जेव्हा आम्ही गेलो तर या पेत्राच्या पत्रामध्ये दुसऱ्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 11, 10 आणि 11 वचनामध्ये असं लिहिलं, म्हणून बंधूंनो तुम्हा झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. आमेन. हे देवाचं वचन आहे आणि हे पवित्र वचन आम्हाला याविषयी सांगत आहे की जर आमच्या जीवनामध्ये देवाने, पाचारण या शब्दाचा अर्थ काय आहे? ज्या कामासाठी प्रभूने आम्हाला बोलवलेला आहे. सिंपल आहे. हार्ड मध्ये घुसायचं नाही, अवघडामध्ये जायचं नाही. साध्या सरळ गोष्टींमध्ये प्रभूने आपली वचनं आपल्या समोर ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, ज्या कामासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे त्या कामामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुमची निवड दृढ करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करा. कारण असं केल्याने तुमचं पतन म्हणजे तुमचा नाश कधी होणार. आता बघा, एखादी गोष्ट आहे किंवा एखादी नोकरी आहे आणि ती नोकरी मिळवण्यासाठी काय करते कंपनी? काय करते? आवेदन देते. त्या ठिकाणी सांगतात की एक रिक्रुटमेंट ऑर्डर निघते, नोकर भरती. आणि त्या नोकर भरती मध्ये समजा जर एक जागा असेल तर हजारो फॉर्म त्या ठिकाणी येतात आणि कंपनी काय करते? त्या हजारो फॉर्म मध्ये काय करते? काटछाट करून काय करते? त्यापैकी जर एक पोस्ट त्या ठिकाणी असेल, एका पोस्टसाठी 100 लोक येतात बरं का, आणि काटछाट करून त्याच्यापैकी एका व्यक्तीला त्या नोकरीसाठी ते काय करतात? निवडतात. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू आम्हालाही या गोष्टींसाठी असंच पारखतो. बायबल सांगतं की बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. ही गोष्ट आम्हाला समजणं गरजेचं आहे. जो चुका करतो त्या व्यक्तीला प्रभू काय करतो? आपल्या राज्यातून त्या ठिकाणी त्याला दूर करतो. गांभीर्याने घे देवाचं पवित्र वचन. कारण की हे दिवस तडजोडीचे राहिलेलेच नाही का लोकांच्या मनासारखं बोलणं आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं हे करा, हे करा, ते करा, हे सर्व मिळेल. अरे सर्व मिळेल पण काहीतरी अटी आणि शर्ती लागू आहे ना. देवाचं पवित्र वचन सांगतं या वचनानुसार चालण्याच्या जीवनामध्ये भरभराट होते आणि ही भरभराट अशी साधारण नाहीये. ही जगाच्या सर्व आशीर्वादांपेक्षा सर्वात उत्तम अशी त्या ठिकाणी भरभराट आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की आम्हाला चांगलं जीवन त्या ठिकाणी जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मग देवाने तुम्हाला का बोलवलं?
याचा विचारही करणं गरजेचं आहे ना. प्रेज द लॉर्ड. मला सांगा, ज्या भागामध्ये तुम्ही राहता, ज्या भागामध्ये, ज्या गावामध्ये तुम्ही राहता, त्या भागामध्ये काय अन्य लोक नाहीत का? का बरं देवबापाने तुम्हालाच निवडलं? का बरं देवाने तुम्हाला नाव घेऊन बोलवलं? का बरं त्याच्या मंदिरामध्ये तुम्ही येऊन बसता? का त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन तुम्ही गाणे गाता, आराधना करता, त्याचं वचन वाचता, उपास करता, प्रार्थना करता? का बरं? अन्य लोक नव्हते का? ही देवाची सर्वात महान योजना आहे की परमेश्वराने तुम्हाला त्याच्या सेवेसाठी बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं, हे बोलावणं असं तसं त्या ठिकाणी हलक्यात घेऊ नका. हे टिकवण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करायचे आहे. आणि जर प्रयत्न केले तर तुमचा कधी नाश होणार नाही. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही किती त्या ठिकाणी धन्यवादित लोक आहात की प्रभूने तुम्हाला त्याच्या सेवेसाठी बोलवलं आणि तुम्हाला निवडलं याकरता की तुमच्या नावाचा त्या ठिकाणी त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये नोंद व्हावी. जर बायबल वाचलं ना तुम्ही, पहिले करीन जर पहिला अध्याय 26व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तर बंधुजन हो, तुम्हा झालेले पाचारण घ्या. तुम्हामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत. म्हणजे प्रभूने तुम्हाला बोलवलेलं हीच गोष्ट घ्या. पण या साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हापैकी कोणी ज्ञानी आहे का? नाहीये कोणी ज्ञानी. कुणी समर्थ आहे का? बलवान आहे का जो साऱ्या गोष्टी करू शकतो? नाही करू शकत. कुलीन म्हणजे जो उच्च त्या ठिकाणी जातीतला आहे, तो खानदानी आहे, त्याच्या त्या ठिकाणी त्याचा समाजामध्ये तो त्या ठिकाणी उच्च स्तरावर आहे, असा व्यक्ती आहे का? नाहीये. पण तरीही देवाने तुम्हाला बोलवलेलं आहे, कारण की परमेश्वर अयोग्य व्यक्तीलाच निवडून योग्य बनवतो. हालेलुया. मग तुम्ही आणि मी त्या ठिकाणी धन्य लोक आहोत की प्रभूने आपल्या सेवेकरिता तुमच्या आणि माझ्यासारख्यांची निवड केली. आणि बायबल आम्हाला सांगतं की या ठिकाणी जेव्हा प्रभूचं वचन आम्ही वाचतो तर आम्हाला या गोष्टी जाणणं गरजेचं आहे की देवाची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रभूचा स्वीकार करून त्याला आवडणारं आणि एक परिवर्तन घडवणारं जीवन जगावं, ज्या जीवनाच्या द्वारे देवाला आनंद होईल. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही वाचलं ना त्या 26व्या वचनामध्ये फार सुंदर लिहिलेलं, तुम्हा झालेले पाचारणच घ्या. उदाहरणादाखल घ्या. काय पाचारण तुम्हाला बोलवलेलं आहे हेच तर तुम्ही समोर ठेवा. मना प्रभूने त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये तुम्हाला म्हणायचं की प्रभूने मला बोलवलेलं हे मनात घ्या. पण त्या गोष्टींमध्ये तुम्ही देवाला हेही सांगा की प्रभू मी तर अयोग्य होतो. मोशेला निवडलं, तो म्हणतो मी जड ओठाचा मनुष्य आहे. यशायाला प्रभूने त्या ठिकाणी जेव्हा दर्शन दिलं, तो यशाया काय करत होता? साऱ्या सात अध्यायापर्यंत याला बोल, याला त्याला शाप दे, याला हे मन ते मन, आमकं मन तमकं मन, साऱ्या गोष्टी करत होता. पण जेव्हा प्रभूची भेट त्याच्यासोबत झाली तेव्हा तो म्हणतो, स्वतःला म्हणतो माझ्यावर हाय आहे. मग प्रभूने वेदीवरचं जे विस्तव आहे, जे इंगळ आहे, त्याच्या तोंडाला त्या ठिकाणी देवदूताने त्याच्या तोंडाला स्पर्श केला, तो शुद्ध झाला. प्रेज द लॉर्ड. दावीद त्या ठिकाणी सुकुमार होता, ते त्याच्याविषयी लिहिलेलं होतं. प्रभूने त्याची योग्यता पाहिली नाही. एवढासा बालक आहे, त्याला प्रभू म्हणाला असं कसं? अरे प्रभूला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निवडण्यासाठी त्याला कोणत्याही गोष्टीची अट शर्त लागू नाहीये. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, शमूएल बाळ होता, बाळाला निवडलं परमेश्वराने. 5 वर्षाचा असताना देवाने त्याला आरोळी मारली. तेव्हापासून परमेश्वर त्याच्यासोबत बोलत होता. आज आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आम्हाला प्रभूने बोलवलेलं आहे. तुमच्यामध्ये असणाऱ्या कमी गटी काय आहे बघा. शाळेमध्ये सर्व विद्यार्थी ऍडमिशन घेतात. शाळेमध्ये सर्व विद्यार्थी जे आहे ते येतात. आता शाळेचं काम काय आहे माहितीये का? हे लेकरं जे आहे यांना काही लिहिता वाचता येत नाही, अशा लेकरांना शाळेमध्ये ऍडमिशन देऊन, प्रवेश देऊन ह्या लेकरांना लिहिता वाचता म्हणजे योग्यतेचं त्यांना बनवावं. म्हणजे त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवणं. या परिवर्तनाच्या द्वारे हे लेकरं जे आहे या गोष्टी शिकते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही शाळेमध्ये गेले आणि शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्ही एक धडा काढला, धड वाचायला लागले पहिलीच्याच वर्गामध्ये, होईल का असं? आपल्या जनरेशनचं सांगावं की आत्ताचं जनरेशन घरीच शिकून येतं. सत्य आहे ना, अक्षर ओळखतात ना, ते लेकरं लई फास्ट आहे. हे फास्ट आहे ना, फार घातक आहे बरं का. आपल्याला जे कौतुक वाटतं ते कुठंतरी त्या ठिकाणी थोडं जपून राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल आम्हाला सांगतं की या लेकरांना बनवण्याचं काम आहे शाळेचं. आता याच्यामध्ये कॅटेगरी असते. कुणी लई हुशार असतात, कुणी थोडेसे मध्यम असतात, कुणी ढ असतात,
तर कोणाला आता त्या ठिकाणी लिहिता वाचता येत नाही, ते त्या ठिकाणी दांड्या मारण्यातच पटाईत असतं. सत्य आहे का नाही? मग विचार करा ना, जेव्हा परमेश्वराने आम्हाला पाचारण केलं तर आमच्यापैकी पुष्कळ जण असेच आहे. काही जण प्रभूमध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते प्रभूवर प्रेम करणारे आहे, त्यांनी त्या ठिकाणी एकदम जम धरला आणि एकदम प्रभूमध्ये सुसाट सुटले. ते काही जण हळूहळू हळूहळू चाललेले आहे. काही त्या ठिकाणी बघा, प्रभूने उदाहरण दिलं, मी जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात संपल. परंतु प्रभूने उदाहरण दिलं होतं का काही बी वाटेवर पडले, आकाशातले पाखरं आले, त्यांनी त्या ठिकाणी ते खाल्ले. दुसरी गोष्ट खडकाळ भूमीवर पडले. तिसरी गोष्ट जर पाहिली तर त्या ठिकाणी ते काटेरी झुडपात पडले. चौथी गोष्ट जर पाहिली तर सुपीक जमिनीवर पडले. आता या प्रत्येक भूमीने वेगळे वेगळे त्या ठिकाणी आम्हाला रिझल्ट दिले ना. प्रेज द लॉर्ड. तेच जीवन आहे आमचं. आम्हा प्रत्येकाला बोलावलेलं आहे, आम्हाला प्रत्येकाला देवाने त्याच्या उपस्थितीमध्ये घेऊन आलेला आहे. पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची इच्छा ही आहे की आम्ही त्या पाचारणामध्ये, त्या बोलावलेल्या गोष्टींमध्ये प्रभूने आम्हाला का निवडलं, का बोलावलं हे जाणावं आणि त्याचं आपल्या जीवनाला प्रभूच्या वचनाद्वारे बोध करावा. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. आणि बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी परमेश्वराची इच्छा आहे की आम्हाला ज्या कामासाठी देवाने आम्हाला बोलवलेलं आहे त्या स्थितीमधून आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये यावं. तुम्हाला आनंद नाही वाटत का हो की प्रभूने तुम्हाला घडवण्याकरिता, तुम्हाला ज्या कामासाठी बोलवलं ते काम पूर्ण करण्याकरिता त्याच्या मंदिरामध्ये, या चर्चमध्ये तो घेऊन आला. हालेलुया. तुम्हाला माहित आहे कुंभाराचं काम आहे मातीला आकार देणं. आता विचार करा, जोपर्यंत ती माती कुंभाराच्या हातामध्ये नाहीये, ती रस्त्यावर पडलेली आहे. आणि ती रस्त्यावर पडलेली माती जेव्हा त्या ठिकाणी, बघा बायबलमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, एक प्रश्न असा लिहिलेला आहे की माती कुंभाराला प्रश्न विचारेल का? प्रेज द लॉर्ड. ती माती तिचं काही अस्तित्व नाही. जोपर्यंत ती कुंभाराच्या हातामध्ये नाहीये, तिचं अस्तित्व नाहीये. मग ती जमिनीवर पडलेली आहे. लोक तिच्यावर पाय देऊन चालतात, थुंकतात, साऱ्या गोष्टी करतात. व्हॅल्यू आहे का तिची? किंमत आहे का तिची? बिलकुल नाहीये. पण तीच माती जेव्हा कुंभाराच्या हातामध्ये येते तर कुंभार काय करतो? तिला घडवतो, तिला आपल्या हाताने आकार देतो. हाताने आकार दिल्यानंतर तिच्याद्वारे एकदम सुंदरशी कलाकृती त्या ठिकाणी तयार करतो. ज्या मातीची किंमत नव्हती त्या मातीला जेव्हा कुंभाराने हातामध्ये घेतलं, तिच्याद्वारे एक चांगलं पात्र बनवलं. आता तेच पात्र कुठं दिसतं आम्हाला? महालातही दिसतं, शोरूम मध्ये दिसतं, अनेक ठिकाणी, ज्या ठिकाणी ते असायला पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. बघा ना, जोपर्यंत कुंभाराच्या हातामध्ये माती नव्हती तिची किंमत होती का? बिलकुल नव्हती. पण कुंभाराच्या हातामध्ये जेव्हा ती माती आली तिची किंमत जी आहे ती वाढली गेली. हालेलुया. हे कुंभाराचं काम आहे आणि हीच गोष्ट देवाला आमच्या जीवनामध्ये करायची आहे. म्हणून देवाने आम्हाला या चर्चमध्ये तो घेऊन आला. हालेलुया. समजतंय? समजतंय? जास्त अवघड नाही होते ना? झोपू नका. प्रेज द लॉर्ड. लक्ष द्या. मी तुम्हाला म्हणतो, तुम्हाला जर वचन नाही समजत ना तर बोर होऊन चर्च सोडून जाऊ नका. एक दिवस नाही एक रविवार नाही समजणार, 2 रविवार नाही समजणार, 3 रविवार नाही समजणार, 1 महिना नाही समजणार, 2 महिने नाही समजणार, 3 महिने नाही समजणार, 6 महिने नाही समजणार, 1 वर्ष नाही समजणार. पण येत राहा, येऊन बसत राहा. एक दिवस तुम्हालाही नाही माहिती प्रभू तुमच्या अंतःकरणाचा कसा ताबा घेईल आणि कधी तुमचं जीवन बदलून जाईल. हालेलुया. कारण की बायबल सांगतं, जसजसा देवाच्या आगमनाचा दिवस तुम्ही जवळ येताना पाहाल तसा तुम्ही अधिकाधिक सहभागिता करा. काय सांगतायत? आज प्रभू येईल. हालेलुया. ही आनंदाची बाब आहे की देवाने आम्हाला त्याच्या उपस्थितीमध्ये आणून एक केलं. मग देवाने आम्हाला कशासाठी बोलावलं याचा आम्हाला विचार करायचा आहे. आणि हे विचार करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की आमच्या जीवनातलं प्रथम स्थान ख्रिस्त येशू असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. फर्स्ट प्रायोरिटी, पहिलं स्थान आमच्या जीवनातलं ख्रिस्त येशू आहे. आणि हीच गोष्ट जर आम्ही बायबलमध्ये वाचतो, कारण की देवापाने आम्हाला बोलवलेलं आहे. आणि बायबलमध्ये जर वचन वाचलं तर 1 कोरिंथ 10:23 मध्ये लिहिलेलं आहे की संत पाऊल म्हणतो, मला साऱ्या गोष्टींची मोकळीक आहे, पण साऱ्या गोष्टी माझ्या हिताच्या आहेतच असं नाहीये. मला साऱ्या गोष्टीची मोकळीक आहे पण साऱ्या गोष्टी माझी उन्नती करतात असं नाहीये.
प्रेज द लॉर्ड. आता आम्ही पण आहे ना, आम्हाला साऱ्या गोष्टीची मोकळीक आहे ना, पण काय त्या गोष्टी आमच्या हिताच्या आहे का? जार कर्म करायला काय लागतं? आजकालच्या जनरेशन मध्ये तर फॅशन आहे. जार कर्माचा अर्थ माहित आहे का? लग्न न करता त्या ठिकाणी सोबत राहणं, लग्न न करता त्या ठिकाणी एकमेकांसोबत त्या ठिकाणी संबंध ठेवणं, या गोष्टीनं जार कर्म बायबल म्हणतात. आजकालची तर फॅशन आहे. पण बायबल आम्हाला सांगतं आमच्या जीवनामध्ये आम्हाला साऱ्या गोष्टीची मोकळीक आहे, पण साऱ्या गोष्टी आमच्या उन्नतीच्या आहे किंवा आमच्या हिताच्या आहे असं नाही. प्रेज द लॉर्ड. गांभीर्याने घ्या या गोष्टींना. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आम्हाला काही गोष्टींना नाही बोलायचं शिकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? मला सांगा, तुमच्या समोर मी जर त्या ठिकाणी तुम्हाला लालूच देण्यासाठी एखादी गोष्ट घेऊन आली आणि देवाच्या आत्म्याने तुम्हाला मनामध्ये स्पष्ट सांगितलं घ्यायचं नाहीये, आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याची ऑफर देत राहिला, तुम्हाला 1 फ्री देऊ, तुम्ही म्हणाल नाही लागत, अरे 2 फ्री घ्या, अरे 3 फ्री, पण तुमचा नुकसान आहे त्याच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि या गोष्टी जेव्हा तुमच्या समोर जर घेऊन येतो तर तुम्हाला त्या गोष्टींना नाही बोलायचं शिकायचं आहे. ह्या फार भयानक गोष्टी आहे बरं का, समजून घ्यायचं आहे. पुष्कळ लोक म्हणतात पळक साहेब सैतानाने कार्य केलं. पुष्कळ लोक म्हणतात सैतानाने कार्य केलं. पळक साहेब विचारतात का बरं केलं? आम्हाला माहित होतं तो करणार आहे. मग त्यांना मला एक प्रश्न विचारायचा, तुम्हाला जर माहित होतं तर तुम्ही का बरं त्याच्या होकारामध्ये हो दिला? का तुम्ही त्याच्या योजनेमध्ये सामील झाला? आम्हाला त्याच्या योजनेमध्ये सामील होण्याकरता परमेश्वराने आम्हाला काय दिलेला आहे? विवेक दिलेला आहे. चांगलं काय आहे, वाईट काय आहे, परमेश्वराने ते आमच्या समोर ठेवलेलं आहे. आमची निवड आहे, आम्ही त्याच्यासोबत कशी डील करतो, कसा आम्ही व्यवहार करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, बायबल सांगतं आम्हाला नीतिमान ठरवावं म्हणून आपले पाप जे आहे येशू ख्रिस्तावर लादण्यात आले. तो तर जिवंत त्या ठिकाणी देवाचा पुत्र होता. आता बायबल मध्ये एक नियम आहे की त्या ठिकाणी मनुष्याच्या पापांच्या क्षमेसाठी त्या ठिकाणी एक शरीर पाहिजे. ते शरीर मानवाचं शरीर पाहिजे आणि ते पवित्र पाहिजे. आणि ते पवित्र शरीर जे आहे ख्रिस्त येशूचं होतं. तो तुमच्या आमच्यासारखा मनुष्य झाला, मनुष्य देह धारण करून आमचे साऱ्यांचे पाप त्याच्यावर लादले गेले आणि ते पाप स्वतःवर तो घेऊन त्याने आमच्यासाठी मध्यस्थी केली. प्रेज द लॉर्ड. म्हणून पेत्र लिहितो त्याच्या संबंधाने की बंधूंनो, तुम्हा झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. प्रभूने बोलवलेला आहे ना आम्हाला, त्याला टिकून ठेवायचं आहे. तुमचं मंडळीमध्ये असणारं स्थान आहे ना, फार महत्वाचं आहे. साधारण समजू नका. जो त्या स्थानाची कदर करत नाही, प्रभूचं वचन सांगतं त्याचं पतन होईल. पण जो त्याचा आदर करतो, जो त्याचा त्या ठिकाणी त्या स्थानाचं त्या ठिकाणी गांभीर्य समजतो की प्रभूने मला काहीतरी कामासाठी बोलवलेला आहे, तो प्रभू मध्ये जर टिकून राहण्याकरता सदोदित प्रयत्न करतो, बायबल सांगतं त्याचं पतन कधी होणार नाही. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर त्या ठिकाणी जेव्हा पाऊलासोबत त्याची भेट घेतली आणि त्याद्वारे जेव्हा पाऊल म्हणतो की माझ्यावर झालेली कृपा व्यर्थ झाली नाही. प्रेज द लॉर्ड. जी कृपा देवाने तुमच्यावर केली ना, ती कधी व्यर्थ होत नाही, हे बायबल आम्हाला सांगतं. आणि या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की देवाची इच्छा आमच्यासाठी चांगलीच आहे. तुम्हाला माहित आहे, तुमच्या वडिलांनी जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन दिलं, भले ते मजुरी करता, तुमच्या आईने धुणे भांडे करून तुम्हाला चांगले क्लास लावले, त्यांची इच्छा काय आहे बरं? की माझ्या लेकरांनी चांगलं शिकावं. बरोबर ना? ते कष्ट का करता की जे गरिबीचे दिवस आम्ही पाहिलेले आहे ते आमच्या लेकरांनी पाहू नये, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून त्या आई वडील दिवस रात्र जे आहे ते आपल्या लेकरांसाठी मेहनत करता. आणि जर त्या लेकरांनी त्या मेहनतीची कदरच केली नाही तर काय कामाचे होते? कसं वाटेल मनाला? मग तशीच गोष्ट आहे, देवाने आम्हाला स्वतःची लेकरं बनवले, देवाने आम्हाला काहीतरी मिळवण्याकरता आपला प्राण दिला
आणि देवाने आमच्यावर एवढं प्रेम केलं तर त्याने आम्हाला वाटेल ते जे आम्ही मागतो ते सारं ख्रिस्त येशूमध्ये दिलं. आणि विचार करा, जर आम्ही त्याच्या अपेक्षेप्रमाणेच जर वागत नाहीये तर काही कामाचे आहो का आम्ही? प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? पोटाला चिमटा काढून आई वडील लेकरांना शिकवतात, एक वेळचं जेवण करत नाही. अहो जर त्यांच्या कामावर गेलं तर त्यांचा अवतार पाहून आम्हालाच कस तरी होतं, पण लेकरांना त्याची आज किंमत नाही. काही काही लेकरं म्हणतात, आणि काय तुम्ही जन्म दिला, आणि तुमचं कर्तव्य आम्हाला सांभाळणं. वा रे वा, हे भयानक आहे. बायबल सांगतं जे लेकरं या अंतिम दिवसांमध्ये आपल्या आई वडिलांचा आदर करतील परमेश्वर त्यांना खूप उंच करेल. पण जे करत नाही ना त्यांनी अपेक्षा सोडून द्यावी, देवबाप त्यांच्या बरोबर आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, एक आई आपल्या लेकराला नेहमी असं या कडेवर घेते ना, असं घेते ना. अहो घेते का नाही? तुम्ही आता आई आहात, तुम्ही घेता ना लेकरांना. का बरं माहित आहे का? त्या आईला वाटतं की जिथपर्यंत मी पाहते ना तिथपर्यंत माझ्या लेकराने माझ्या बरोबर येईन. पहा, बरोबर ना? ती आई आपल्या लेकराला आपल्या कडेवर घेते या करता की जिथपर्यंत ती पाहू शकते तिथपर्यंत तिच्या लेकराने पाहावं. पण बाप जो आहे तो आपल्या लेकरांना आपल्या खांद्यावर घेतो. का? कारण की बाप जितकं पाहू शकतो त्याच्या लेकरांना त्याच्या पलीकडे पाहावं. तेच प्रेम देवाने आमच्यावर केलं. कारण की बायबल मध्ये लिहिलेलं आहे, प्रभू म्हटला की तुम्ही माझ्यापेक्षा अधिक चमत्कार कराल. याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी काय आहे? हालेलुया. त्याने आम्हाला खांद्यावर घेतलेला आहे. का? कारण की आम्ही त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहाव्या. आम्ही पाहत नाही कारण की आम्ही त्या पाचारणाला आम्ही अजूनही गंभीर घेतला नाही. देवाने आम्हाला निवडलं. आम्हाला वाटतं काय साऱ्याला निवडतो देव? नाही हो. विचार करा ना, मनामध्ये ही गोष्ट पेटवा. तुम्ही या ठिकाणी येऊन बसले, तुमच्या आजूबाजूला हजारो लोक होते, त्यांना देवबाप इथं नाही घेऊन आला पण तुम्हाला घेऊन आला. का? कारण की तुम्ही महत्वाचे आहात. तुम्ही देव तुमच्यावर प्रेम करतो असंच मनामध्ये नाही आलं का? सकाळी उठले, अरे बापरे आता कशाला जावं? नाही हो, एक उद्देश होता. मार्ग तुमच्या समोर पुष्कळ होते. जसं आईने साक्ष दिली की त्यांना सांगितलं, त्यांच्या अंगामध्ये फार कमजोरी आली होती, त्यांना त्याची इच्छा होती की मला देवाच्या उपस्थितीमध्ये जायचं. प्रार्थना केली त्यांनी, देवाला कृपा मागितली आणि प्रभूने उत्तर दिलं. घेऊन आला प्रभू इथे. सोपं नाहीये. प्रत्येक गोष्ट आम्हाला समजणं गरजेचं आहे हो. या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये जाणं. आणि बायबल सांगतं की या ठिकाणी परमेश्वराने आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी नाही बोलवलेलं आहे, मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी बोलवलेलं आहे. आणि विचार करा, जे लोक या गोष्टींसाठी तयारच नाहीये, एक दिवस न्यायाला त्यांना सामोरे जावं लागेल. प्रेज द लॉर्ड. लिहिलेलं आहे ना, आणि तशा 11 वचनामध्ये लिहिलेलं आहे, आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. कधी होईल माहितीये? ही निवड टिकवण्यासाठी प्रयत्न केली तर, की प्रभूमध्ये मी टिकून राहावं, येशू ख्रिस्तामध्ये मी टिकून राहावं, त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या प्रत्येक गोष्टींमध्ये सहभागी होऊन मी टिकून राहावं. जर आम्ही टिकून राहिलो, ती निवड आम्ही दृढ धरली, तर देवाचं पवित्र वचन सांगतं तुमचं पतन होणार नाही आणि तुम्ही देवाच्या राज्यामध्ये जयोत्सवाने विजयाने प्रवेश करा. हालेलुया. आणि देवाच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जे योग्य नाही त्यांना बाहेर टाकलं जातं बरं का. देवाच्या राज्यामध्ये जे योग्य नाही त्यांना बाहेर टाकल्या जातं. हे मी नाही सांगत, बायबल सांगतं. जर मत्तयाचं शुभवर्तमान 25वा अध्याय आणि त्याच्या 30व्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधार कोठडीत टाका, तेथे रडणे व दात खाणे. प्रेज द लॉर्ड. निरुपयोगी दासाला म्हणजे तो पण दासच होता ना ख्रिस्ताचा. अहो दास होता का नाही देवाचा? माणसाला म्हटलं असतं, नोकराला म्हटलं असतं, दास म्हटलंय त्याला. आम्ही कोण आहो? आम्ही दास आहो, आम्ही दासी आहो देवाचे. आणि बायबल सांगतं तो दास होता. आणि त्या दासाला सुद्धा त्या ठिकाणी त्याने काय केलं? त्याने काम नाही केलं हो. जे काम त्याला दिलं होतं ते गांभीर्याने केलं नाही. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, त्याला कुठं टाकायला लावलं? बाहेरील अंधार कोठडीत टाकायला लावलं. तिथं काय चाललं? हसणं, रडणं आणि दात खाणं. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं या ठिकाणी आम्हाला समजणं गरजेचं आहे की देवाची इच्छा आहे की आम्ही या गोष्टी समजावं. तो एकटाच होता का हो? त्याच्यासोबत किती जण होते? 3 जण होते ना. जर तुम्ही बायबल वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल, एका व्यक्तीला 5,000 दिले,
एकाला 2,000 दिले आणि एकाला किती दिले? 1,000 दिले. 5,000 वाल्यांनी त्याचे किती केले? 10,000 केले. 2,000 वाल्यांनी 4,000 केले. आणि या लोकांना प्रतिफळ दिलं देवाने. त्यांना प्रभू म्हणतो, शाबास माझ्या भल्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टींमध्ये विश्वासू राहिला, मी तुझी पुष्कळांवर काय करील? नेमणूक करील. पण जो एक वाला होता त्याने काय केलं? त्याने एक वाल्याने ते लपून ठेवलं, त्याने त्याचा उपयोग केला नाही. आणि ज्या व्यक्तीने त्याचा उपयोग केला नाही, बघा मी क्लिअर सांगतो, स्पष्ट भाषेमध्ये सांगतो, बायबल तुम्हाला दिलेला आहे, जो व्यक्ती वाचत नाही ना त्याचा उपयोग परमेश्वराला काहीच नाही. जो प्रार्थना करत नाही त्याचा उपयोग देवाला काहीच नाही. जो त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये देवाला स्थानच देत नाही त्याचा उपयोग देवाला काही नाहीये. आठवडाभर मनमार्जीप्रमाणे जीवन जगा आणि रविवारी येऊन आपल्या त्या ठिकाणी सोचो एक खाके बिल्ली चली चर्च को कन्वर्ट कर ना, मॉडिफिकेशन काय अडचण आहे ना? बरोबर ना? आठवडाभर पाप करायचं, धुवायला कुठं जायचं? चर्च मध्ये. देवा तिथं आगेला लय बरं वाटत, असं मन हलकं होतं. मग इथे येऊन म्हणायचं, देवा मला क्षमा कर, इथून पुढं करणार नाही. आणि परत जैसे ते वैसे. नाही चालत असं जीवन हो. अशा लोकांचा देवाच्या राज्यासाठी काही उपयोग नाहीये. नाही ना पाळक साहेब, लेकरांना कसं कसं म्हणायचं? त्यांना त्यांचे अभ्यास राहतात, त्यांचे कामं राहतात. अरे बायबल सांगतं, तुझ्या लेकरांना पहिले ख्रिस्त येशूचं प्रेम शिकव, नंतर साऱ्या गोष्टी शिकव. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आईबाप किती स्वार्थी झाले. पा आईबाप म्हणतील आम्ही जाऊ स्वर्गात, लेकरं खाली राहिले तरी चालतील, काय नाही कमवतील ना. एवढं त्यांच्यासाठी करून ठेवलं, ते कोणासाठी? ते कसं काय सोडता येईल? म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं, लोटाच्या बायकोची आठवण करा. लोटाच्या बायकोची आठवण का करायला लावत? तिनं मस्त स्वयंपाक बनवला, मस्त एवढं खानदान, सारं घर दार, सारं जनावर, कितीतरी प्रॉपर्टी असेल ना. अरे लोट तिथला प्रतिष्ठित माणूस होता. बाईचं मन कुठं अडकलं? एवढं सारं करून. प्रभूला तर सदोम आणि गमोराचा नाश करायचा होता. प्रभूने सांगितलं, अब्रामाला सांगितलं, बाबा जा त्याला घेऊन ये. त्याला साऱ्याला काढलं. त्याच्या 2 पोरी, जावई बी नाही आले, पोरीच आले फक्त. बायको घेतली सोबत, पण बायको जम खालीवर थोडस केलं असतं, काढलं असतं. काय 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 करावं, काय मनामध्ये एवढी प्रभूने आज्ञा दिली होती, मागं पाहायचं नाही. पण बाईचं मन पाठीमागं अडकलं. एवढं सारं कोणाचं? कोणीतरी पाहिजे ना त्याला सावारस. मागं पाहिलं, मिठाचा खांब झाली बरं का. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, बायबल मध्ये लिहिलेलं, एकदा नांगराला हात घातला तर त्याच्यापासून माघारे फिरणारा देवाला आवडत नाही. तो देवाच्या राज्यासाठी निरुपयोगी आहे. हालेलुया. एकदा प्रभूवर विश्वास ठेवला, तुमच्या जीवनामध्ये काही होऊ, तुम्हाला प्रभूला धरून राहायचं आहे, पण शेवट तुम्हाला सांगतो चांगलंच होणार आहे. बायबल माझं सांगतं. आमेन. आणि बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं की या ठिकाणी एक व्यक्ती जो आहे, ज्याने त्या ठिकाणी देवाच्या राज्याचं काम त्याला त्या ठिकाणी केलं नाही, त्याने काहीच काम नाही केलं, त्यामुळे त्याला काय टाकलं? अंधारात टाकलं. जर मी तुम्हाला सांगतो, जर देवाने आम्हाला निवडलं आणि तर आमच्या जीवनामध्ये आम्ही हे जाणणं गरजेचं आहे की आम्ही या जगाचे नाही, आम्ही कोणाचे आहोत? ख्रिस्ताचे आहोत. म्हणा आम्ही ख्रिस्ताचे आहोत. अरे विश्वासाने म्हणा ना, आम्ही ख्रिस्ताचे आहोत. मग तुम्हाला त्या ठिकाणी जगानुसार नाही चालता येणार, जगाच्या चालीरीतीप्रमाणे नाही चालता येणार. पुष्कळ लोक मला येऊन म्हणतात, पाळक साहेब समाजाचं पाहावं लागतं, लोकांचं पाहावं लागतं, लोकांच्या वेळेनुसार चालावं लागतं, आमकं करावं लागतं, तमकं करावं लागतं. तुम्हाला नाही समजणार, तुम्ही लहान आहात. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला तडजोडीचं जीवन जगण्यासाठी देवाने बोलवलेलं नाहीये की बायबल सांगतं आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांना ही अतिशय साधारण गोष्ट सांगते वाटते, परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं तुम्ही मोल देऊन विकत घेतलेले त्याचे लोक आहात आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आता तुमचं जीवन स्वतःचं नाही, तुमचं जीवन ख्रिस्ताचं जीवन आहे. मग मला एक गोष्ट कळते, जर हे जीवन आमचं ख्रिस्ताचं आहे तर आम्हाला कोणानुसार चालायचं आहे? ख्रिस्त येशूनुसार चालायचं आहे. कारण की ज्या लोकांनी, ज्या व्यक्तीने, ज्या परमेश्वराने वेळ बनवली ती आमचं काय नुकसान करणार आहे? अरे ज्याच्या बरोबर आम्ही चालतो, वेळ सारं काय समय जे असेल ते असेल, सारं त्याच्या बरोबर चालतं. मग आम्ही जर त्याच्या बरोबर आहे तर या गोष्टीच्या पाठीमागे आम्हाला चालण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. प्रभू आमच्या पाठीमागे चालत आहे. याचा अर्थ असा नाही का दिवस रात्र नुसते प्रार्थनाच करत बसायचं ना आम्हाला का? काही काही लोक प्रार्थना का करता माहितीये का? त्यांना घराच्या कामाचा कंटाळा येतो म्हणून. माफ करा, मला इंटेन्शनली नाही बोलत आहे, कोणाला दुखावावं म्हणून नाही बोलत आहे. जेव्हा त्यांना वाटतं आता घरातले लोक आपल्याला काम सांगणार आहेत, बायबल हातात घेतील, ते मी केलेलं आहे. खोटं नाही बोलायचं. त्यांना आईचा आवाज तिकडून आला,
तर याला काम चालणार आहे. ती लगेच ती पोरगी लगेच गुडघ्यावर येते. ढोंगी लोक आहे. सत्य समजावो. बिचारा आईला, ती बिचार तिला काय माहित आहे का हे ढोंग करीत राहिलंय म्हणून. ती जाते, भाई माझी पोरगी लय प्रार्थना करते. हा, आणि आई जशी गेली परत पोरगी खालून मोबाईल काढते. पोरग लगेच, अरे नाही चालत असं. हे गांभीर्याने घ्या देवाचं पवित्र वचन. हे दिवस जे आहे ते त्या ठिकाणी थट्टा मसलत करण्याचे नाहीये. देवाचं पवित्र वचन या ठिकाणी स्पष्ट सांगतं की आम्हाला येशूच्या पाठीमागे चालणं गरजेचं आहे. आणि जर आम्ही प्रभू सोबत चालतो तर प्रभू आमच्यासाठी सर्व काही गोष्टी करील. तुम्हाला माहित आहे प्रभू सोबत चालताना आम्हाला किती अडखळणं येतात, परंतु एका अडखळणांमधून सुद्धा आम्हाला प्रभू काढतो. जर तुम्ही दुसरे राजे जर वाचले तर दुसऱ्या राजामध्ये एक संदेष्ट आहे ज्याचं नाव होतं अलिशा. आणि या दुसऱ्या राजाचा त्या ठिकाणी जर तुम्ही 6वा अध्याय जर वाचला, काढा बरं दुसरे राजाचा 6वा अध्याय, आणि त्याचं पहिलं वचन जर तुम्ही त्या ठिकाणी वाचलं तर तुम्हाला असं पाहायला मिळतं. या वचनांमध्ये लिहिलेलं आहे, दुसरे राजे 6वा अध्याय, त्याच्याकडे त्या ठिकाणी थोडंसं आपण लक्ष देऊया. आणि या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की संदेष्टाच्या शिष्यांनी अलिशास म्हटले, पहा आम्ही आपल्या समोर राहत आहोत, ते स्थळ फार संकुचित आहे, तर यार्देन तीरी जाऊन तेथून एका एकाने एक एक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटले, बरे जा. प्रेज द लॉर्ड. मोठा संदेष्टा आहे बरं का अलिशा. संदेष्टा जो अलिशा आहे ना, मोठा संदेष्टा आहे, साधारण संदेष्टा नाहीये. आणि देवाचं भय बाळगणारा आहे. आणि त्या ठिकाणी हा बायबल कॉलेज चालवत होता. काय चालवत होता? आमच्या भाषेमध्ये बायबल कॉलेज. म्हणजे बायबल कॉलेजमध्ये काय, देवाच्या वचनाविषयीचं शिक्षण तो त्यांना देत होता, कारण त्याचे शिष्य होते. आणि या शिष्यांनी या ठिकाणी म्हटलं की यांची इच्छा होती की आपण ज्या ठिकाणी राहत आहोत ती जागा अतिशय छोटी, संकुचित म्हणजे छोटीशी जागा. तर त्यांची इच्छा होती की थोडीशी मोठी जागा बांधावी, म्हणजे मोठी जागा असल्यानंतर थोडंसं काय होईल, आरामात त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये बसून मनन चिंतन देवाच्या वचनाचं करता येईल. आणि ही गोष्ट त्यांनी काय केली, ते अलिशाला बोलले आणि ते म्हणाले की त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मोठी जागा पाहिजे आहे. अलिशा म्हणाला, ठीक आहे बरं जा. पण त्याच्यापैकी एक व्यक्ती, एक शिष्य त्याला काय म्हणतो, एकाने त्याला म्हटले, कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या. प्रेज द लॉर्ड. शिष्य आहे, यंग आहे, तरुण आहे, आणि त्या ठिकाणी ते काय म्हणताय का बाबा रे तू आमच्या बरोबर ये. का बरं? कारण की त्यांना माहित आहे अनुभवी माणसाची गरज आहे आम्हाला. अनुभवी जर माणूस असला, एखादी चूक झाली तर तो त्या ठिकाणी काय करेल, तो सावरून घेईल. पण आजकालच्या लोकांना कोण्या व्यक्तीच्या अनुभवाची गरज लागत नाही, आहे ना. आजकालच्या लेकरांना म्हणा बरं, अरे एखाद्या अनुभवी माणसाला, चला मी तुम्हाला त्या ठिकाणी एक उदाहरण देतो. तुम्ही सहलीला चालले, एखाद्या म्हाताऱ्या माणसाला सोबत घेऊन गेले, तर तुम्ही तो म्हातारा माणूस काय करतो, बिचाराकडे अनुभव आहे, तो तुम्हाला म्हणतो हे इकडे जाऊ नकोय, तिकडे जाऊ नकोय, तिथून घसरून पडशील, असं कर. आम्ही काय म्हणतो, काय म्हाताऱ्याला कशाला आणलं, सारे मजेचं त्याने वाटोळं केलं, हाकलं त्याला. आणि ज्यांनी त्याला त्या ठिकाणी रिकमेंड केलं त्याला एवढ्या शिव्या बसता, एवढं त्याला हे करता, एवढं. पण बायबल आम्हाला सांगतं, हे शिष्य जे आहे, तरुण वर्ग हुशार होते, यांनी एका अनुभवी माणसाला आपल्या सोबत ठेवलं. तसंच तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये चालण्यासाठी स्वतःच्या बुद्धीवर नाही तर एका अनुभवी आत्मिक व्यक्तीची गरज आहे, जो तुम्हाला ख्रिस्त येशू बरोबर चालण्यासाठी मार्गदर्शन करेल. जाते डोक्यात. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलं, तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको. आम्हा प्रत्येकाला त्या ठिकाणी अधीनतेमध्ये राहणं गरजेचं आहे. मी सांगितलं होतं, दबोरा जी होती ना, जी संपूर्ण इस्रायलावर राज्य करणारी होती, ती आपल्या पतीच्या अधीन होती. ती पतीच्या अधीन होती म्हणून सारा देश तिच्या अधीन होता. हालेलुया. हे आम्हाला जाणणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी हे तरुण एका अनुभवी व्यक्तीला आपल्या सोबत घेऊन चालले. आणि पुढे लिहिलेलं आहे, 3ऱ्या वचनापासून वाचलं तर त्या ठिकाणी पुढे लिहिलं, तो त्यांच्या बरोबर गेला, ते यार्देनेपाशी येऊन लाकडे तोडू लागले. एक जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. प्रेज द लॉर्ड. आता हा काय म्हणतोय माहितीये का, ती कुऱ्हाड माझी नव्हती, मी ती दुसऱ्यांची मागून आणलेली होती. आता बघा,
प्रभूने तुम्हाला बोलवलेलं आहे, तुमची निवड केली. पौल तिमोथेला फार सुंदर गोष्ट त्या ठिकाणी म्हणतो की शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यामध्ये काय करतो? गुंतत नाही. काय म्हणतो संत पौल? शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यामध्ये गुंतत नाही, तर काय करतो? तर त्याच्याविषयी असं लिहिलं, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. प्रेज द लॉर्ड. समजलं? नाही समजलं? शिपायाचं काम काय आहे? रक्षण करणं आहे ना. तो थोडी म्हणतो थोडंसं थांबा बरं, मी जरा बायकोला भाजी देऊन देतो. कधी पाहिलं का? आपल्यामध्ये जीव आहे, बॉर्डरवर आहे, आणि त्या बॉर्डरवर तो जेव्हा त्या ठिकाणी गस्त घालतो आहे, रायफल वगैरे हातामध्ये राहतात, सीमेवर तो उभा आहे आणि तुम्ही त्याला आवाज द्या, अरे ऐक ना, इकडे इकडे इकडे. तो म्हणतो नाही येऊ शकत. तो म्हणा अरे इकडे हे थोडंसं काम कर इकडे. तो नाही येऊ शकत. का बरं? कारण की जी ड्युटी त्याला दिलेली आहे ना, ज्या व्यक्तीने त्याला तिथे नेमणूक केलेली आहे ना, त्याला त्याने संतुष्ट करावे म्हणून तो त्या ठिकाणावर हलत नाही. तो एकनिष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तीच गोष्ट पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहे की आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे आणि निवडल्यानंतर त्याची इच्छा आहे की आम्ही त्याचं काम करावं. कोणाचं पोरग जर त्या ठिकाणी दारूच्या अड्ड्यावर गेलं आणि मस्त दारूच्या बाटल्या घेत आहे, सिगरेटच्या दुकानावर टपरीवर गेला आणि मस्त सिगरेट फुकीत राहिलं, मला सांगा लोक त्याच्याकडे पाहून काय म्हणतील बरं? अरे लय चांगलं पोरग आहे, संस्कारी दिसतंय, असं म्हणतील का? पहिले म्हणतील कोणाचं पोरग आहे रे? बरोबर का नाही? काय असंच म्हणतील ना. लोक कोणाचं नाव घेतात? विचारतील ना, अरे कोणाचं पोरग, याचा बाप कोण आहे? प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? बायबल सांगतं जेव्हा या ठिकाणी कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली, हा व्यक्ती मोठ्याने ओरडून म्हणाला की मी या कुऱ्हाडीचा मालक नाहीये, मी ती दुसऱ्याकडून आणली होती. आता एक गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची आहे, तुमचं जीवन जर तुम्ही व्यवस्थित जगणार नाही तर तुम्हाला याचा हिशोब द्यायचा आहे. कारण की हे जीवन तुमचं नसून हे जीवन ख्रिस्ताने तुम्हाला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा हे जीवन ख्रिस्ताचं आहे. विश्वासाने म्हणा हे जीवन ख्रिस्ताचं आहे. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की आम्हाला या जीवनामध्ये चालत असताना आमचं बोलणं, उठणं, बसणं, खाणं, पिणं, आमचा व्यवहार, आमचं बघणं, आमची कृती, या साऱ्या गोष्टींमधून ख्रिस्ताचं चरित्र लोकांना दाखवायचं आहे. म्हणून फिलिप्पीचा लेखक संत पौल या प्रकारे म्हणतो, असा जो स्वभाव जो ख्रिस्त येशूच्या ठाई होता तो तुमच्या ठाई असावा ही देवाची इच्छा आहे. आमेन. आणि देवाचा स्वभाव धारण करणाऱ्या लोकांची जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की परमेश्वराची इच्छा आहे की आमचं जीवन आमचं नाहीये, हे आम्ही समजावं. कारण की जीवन ख्रिस्ताचं आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं, आपल्या लेकरांना पहिले शिकवा, काही शिकवा अथवा न शिकवो, त्यांना पहिली गोष्ट शिकवा की हे जीवन जे देवाने दिलेलं आहे ना, हे देवाचं आहे बरं का, हे स्वतःचं नाहीये. आणि याचा एक दिवस हिशोब द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही आमच्या जीवनाचे मालक नाहीये, आमच्या जीवनाचा मालक प्रभू येशू आहे. हा व्यक्ती मोठ्याने ओरडतो, अरे माझी कुऱ्हाड नव्हती, ती दुसऱ्याची होती, ती पाण्यात पडली, मी ती दुसऱ्याकडून मागून आणलेली होती, हा मालक नव्हता. जर मालक असता तर तो म्हटला आता ठीक आहे जाऊ द्या, पडली काय येणं पडलं, पण दुसऱ्याची ना. आता दुसऱ्याची आहे म्हणून याला काय होत राहिलेला आहे? पस्तावा होत राहिलेला, आरडत राहिलेला आहे. हा ओरडतोय आणि व्हायलाच पाहिजे पस्ताव. एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला त्या ठिकाणी त्याची वस्तू दिलेली आहे आणि जर ती तुमच्याकडून हरवली तर त्या गोष्टी हरवल्याचं तुम्हाला पस्तावा होणं गरजेचं आहे. कारण की तुमचा पश्चाताप दाखवतो, कारण की ती तुम्ही दुसऱ्याकडून त्या ठिकाणी वायद्याने आणलेली आहे. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं हा कुऱ्हाड घेऊन आला, याची जबाबदारी होती की त्याने त्याला सांभाळावं. समजा तुम्हाला मी सहलीला नेणार तर नाही, पण नेलं आणि सहलीला नेल्यानंतर तुम्ही आले, पाळक साहेब आमचे लेकरं आहे ना थोडेसे वात्रट आहे, इपितर आहे, त्यांच्याकडे थोडेसे लक्ष द्या बरं का. पाळक साहेब म्हणतात हा काळजी करू नका, फटकेच देईन त्यांना. पाळक साहेब तुमच्या भरोशावर, तुमच्या भरोशावर. कोणाच्या भरोशावर? मग
कोणाच्या भरोश्यावर? 10 लेकरं जर नेले तर ते कोणाच्या भरोश्यावर राहतील बरं? जबाबदारी कोणाची झाली त्यांचं रक्षण करण्याची? पाळकाची झाली ना. मग तीच गोष्ट या ठिकाणी आम्हाला शिकवते की या व्यक्तीने जी कुऱ्हाड मागून आणली होती ती त्याची नव्हती आणि याची जबाबदारी होती त्याचं संरक्षण करणं. तीच गोष्ट पवित्र शास्त्र बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की जीवनात काहीही करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जीवन आम्हाला जे दिलेलं आहे ते प्रभूचं आहे आणि या जीवनाला आम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे. कारण की हे परत करायचं आहे ना. वाटत नाही का तुम्हाला परत करावं? म्हणून करायचं आहे. एक दिवस द्यावा लागेल ना. बायबलमध्ये वचन आहे, आत्मा प्रभूपासून आहे, तो त्याच्यापाशी परत जात द्यावा लागेल ना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लोकांकडून त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी ऐकू नका. तुमचं काम त्या ठिकाणी हे आहे की तुम्हाला ज्या गोष्टी दिल्या, समजा तुम्ही लोकांकडून वस्तू आणली तर तुमचं काम आहे त्या वस्तूचं काय करायचं आहे? जबाबदारी आहे, रक्षण करायची. जर तुम्ही केअरलेसपणा केला तर भुर्दण कोणाला बसन? दोघालाही बसन ना. बसल का नाही? नाही समजत आहे वाटतं. प्रेज द लॉर्ड. अरे कुऱ्हाड पाण्यात पडली, कुऱ्हाड हरवली म्हणून सुरक्षित नव्हती म्हणून आरडत राहिलेला आहे, बोंबलत राहिलेला आहे. तुम्हाला माहित आहे उधळपुत्राचं काय झालं होतं? उधळपुत्र माहित आहे ना. बायबलमध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे. जर तुम्ही त्याच्याविषयी वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कळल का त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे. तो काय करत होता? त्याने काय केलं? योग्य समय आला. वाचू बरं आपण ते लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय. लुकाचं शुभवर्तमान 15 अध्यायाच्या 13 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. फार दिवस झाले नाही तोच साऱ्या गोष्टी त्याने जमा केल्या आणि कुठं गेला? आणि काय केलं? ते जाऊन चैनबाजी मध्ये काय केलं? साऱ्या गोष्टी. आता मला सांगा, चैनबाजी केली, संपत्ती तर पैसे कोणाकडून घेतले? सांगितलं असेल ना बापाला, बाबा जातो, इथं काय मला चांगलं वाटणं नाही, बाहेर जातो मी, मला पैसे द्या, तिथं मी उद्योग धंदे करीन, व्यापार करीन आणि काय करीन? बक्कळ पैसा कमवीन आणि तुम्हाला आणून देईन. अशा ढोंगी लेकरांपासून सावध राहायचं. जे बापाचंच घेतात आणि बापालाच लुटीतात. कारण की यांनी काय केलं? हा तसाच होता. याने केलं, बापाला म्हटलं बापा सगळं द्या, घेतलं, म्हटलं असं व्यापार बिपार करतो आहे ना. आजकाल ते क्रेज आलं ना. 1 रुपये द्या मी तुम्हाला 2 देईल, 100 द्या मी 200 देईन, 200 द्या 400 देईन, 10,000 द्या. आता मुंबईला अशाच नादामध्ये एका माणसाने लोकांचे करोडो रुपये नेले उचलून, बोंबलत बसले. आता सावध रहा. प्रेज द लॉर्ड. थोडक्यामध्ये समाधानी रहा. प्रभूच्या राज्यामध्ये जाण्यासाठी थोडक्या गोष्टींमध्ये समाधानी असणारे लोकच त्या ठिकाणी आहेत. बायबल सांगतं धनवानांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. कोणत्या धनवानाचा सारा जीव त्यांचा धनात अडकलेला त्यांचा बरं का. पण ज्यांच्याकडे पुष्कळ धन आहे पण त्यांना त्याचं काही किंमत नाही, त्यांना ख्रिस्ताची किंमत आहे, त्यांची वृद्धी होते असं बायबल सांगतं. हालेलुया. आता बापाने याला त्याला संपत्ती दिली. आता ही संपत्ती जी आहे यांनी काय केली? चैनबाजीमध्ये यांनी उडवली आणि उडवल्यानंतर बायबल सांगतं तिथे दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर हा काय झाला? कंगाल झाला. आता कंगाल झाल्यानंतर याच्याकडे सारं संपलं. सारं संपल्यानंतर याच्याकडे ऑप्शन नव्हतं. इतका भयानक दुष्काळ झाला का खाय प्यायचे वांदे व्हायला लागले. एका माणसाकडे आश्रयाला गेला. त्या माणसाने त्याला सांगितलं का जाय भो, एक माझे डुकरं आहे ते रानात घेऊन जाय, त्यांना चारायचं आणि संध्याकाळी घेऊन यायचं. आता बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. म्हणजे तो खाल्ला, जगला, वाचला, काही घेणं कोणाला नाही. आणि अशा एका स्थितीमध्ये डुकरं खाता त्या शेंगा खाव्या अशी त्याची इच्छा व्हायची, पण खाता येत नव्हती. बिचारा वाळला असेल, दाढी वाढली असेल, अंगाचा वास येत असेल, दुर्गंधी येत असेल. अशा एका स्थितीमध्ये एक दिवस अचानक त्याला त्या ठिकाणी काय आलं? भान आलं. शुद्धीवर आला तो. आणि शुद्धीवर आल्यानंतर तो म्हणतो, अरे हे काय झालं?
प्रेज द लॉर्ड. पस्तावा झाला ना. काय पस्तावा झाला? अरे माझ्या वडिलांनी जी संपत्ती मला दिली होती त्याचं रक्षण करण्याची माझी जबाबदारी होती, परंतु मी चैनबाजीमध्ये ती सारी संपत्ती उडवली. याचा मला त्या ठिकाणी किती मोठा भुर्दंड आहे आणि त्या गोष्टी त्याच्या मनामध्ये एक पस्तावा उत्पन्न करत आहे. आणि अशा एका स्थितीमध्ये तो काय म्हणत आहे, मी माझ्या बापाच्या संपत्तीचं रक्षण करणं माझी जबाबदारी होती, पण मी ती केली नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा माघारी आला तेव्हा रडत होता, कारण की बापाची संपत्ती याने त्या ठिकाणी त्याचं रक्षण केलं नाही. आता याला पस्तावा त्या ठिकाणी होतो. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामधून आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, जेव्हाही आम्ही पापापासून माघारे फिरतो आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची कुटिलता राहता कामा नये. एकदा क्षमा केलं ना तर केलं, नंतर त्याच्याविषयी मनामध्ये एकही गोष्ट राहता कामा नये. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, जर आम्ही कुटिलता ठेवतो तर त्या आमच्या जीवनामधून त्या ठिकाणी देवाचं काम त्या ठिकाणी होऊ देणार नाही. आणि या ठिकाणी आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की या व्यक्तीने सारी संपत्ती उडवली, नंतर याला पस्तावण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता. प्रेज द लॉर्ड. जीवनात चुका झाल्या ना, हरकत नाही, रडा प्रभू समोर, रडा. रडणं चांगली गोष्ट आहे. आणि देवासमोर बसा, पश्चाताप करा, निर्णय घ्या की प्रभू आम्हाला त्या ठिकाणी तू या साऱ्या गोष्टी दिल्या आणि प्रभू तू आम्हाला निवडलं, आम्हाला तुझ्या कामासाठी बोलवलं, पण आमच्या चुकीमुळं आम्ही ते काम खराब केलं आणि तुझ्या नावाची त्या ठिकाणी निंदा आमच्या जीवनाद्वारे झाली. आम्हाला माफ कर. रडणं साहजिक आहे, रडणं गरजेचं आहे. मनामध्ये पस्तावा आहे की माझ्या जीवनामुळे ख्रिस्ताचं नाव खराब झालं. प्रेज द लॉर्ड. कारण की जी गोष्ट प्रभूने आम्हाला दिली होती ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला रक्षण करण्यासाठी दिलेली होती. म्हणून बायबल सांगतं, जे पाचारण तुम्हाला मिळालेलं आहे ना, जी निवड देवाने तुमची केलेली आहे ना, तिला टिकवण्यासाठी प्रयत्न करा. असे केल्याने तुमचं पतन होणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, उधाळ पुत्र कशाला रडतोय, पस्तावा होत राहिला ना. ज्या गोष्टी सोपवल्या होत्या, बापाने दिल्या होत्या, त्याला वाटलं पोरग आहे, चांगल्या गोष्टीसाठी वापर करेल, पण पोराने काय केलं, बर्बाद केलं. आणि बर्बाद केल्यामुळे काय होत राहिलं, त्याला पस्तावा होत राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कुऱ्हाड आमची नाहीये, ती फक्त वापर करायला आम्हाला दिलेली आहे, कारण की ती पुन्हा आम्हाला द्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी सांगतो, हे जीवन आमचं नाहीये, दुसऱ्याचं आहे. कोणाचं? ख्रिस्त येशूचं आहे. आणि या जीवनाचं रक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे. जर आम्ही याचं संरक्षण करणार नाही तर मी तुम्हाला सांगतो, पस्तावल्याशिवाय पर्याय नाही. नियोजित वेळ येणार आहे ना, तेव्हा हे आम्हाला प्रभूला परत द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जे ख्रिस्त येशूमध्ये आहे ना, जे प्रभूवर परमेश्वराबरोबर चालणारे आहे ना, तर त्या ठिकाणी ते जग सोडून जेव्हा जातील ना, तर त्या अंतराळातल्या ताऱ्यांप्रमाणे आपला प्रकाश देतील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. याला नियोजित समयावर परत करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाकडे त्या ठिकाणी जर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहात तर मी तुम्हाला सांगतो, सर्वात महत्वाची गोष्ट, सर तुम्ही माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, पाळक साहेब तुमच्याकडे ती एक वस्तू आहे, ती मला पाहिजे, तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा राहील का परत कधी द्याल? काय म्हणाल मी तुम्हाला? परत. माझं सोडा, चला. ते म्हणतात पाळकाचं काय, आपलंच आहे ते, पाळकाला म्हणजे पाळकाने परत घेतलं तर पाळक चांगलं नाही असेल, ठीक. दुसऱ्या व्यक्तीकडे गेले, शेजाऱ्याकडे गेले आणि त्याला म्हणाले, ओ ती तुमची वस्तू द्या. ते तुम्हाला पहिलं विचारतील परत कधी द्या. आणि तुम्ही त्यांना वायदा केला का बाबा 15 दिवसांनी या तारखेला 100% तुझ्या घरामध्ये ती वस्तू मी काय करील, आणून देईल. म्हणजे तुम्हाला काय झालं, ठरलेल्या वेळेवर ती वस्तू तुम्हाला काय करायचं आहे, परत द्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. मग तीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये प्रभू येशूने म्हटलं की मी चोरासारखा येईल. काय म्हटलं प्रभूने? चोरासारखा येईल. आता विचार करा, जे जीवन जे काम प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला प्रभूला द्यायचं आहे का नाही? चला ठीक आहे. जर तुम्ही प्रभूने तुम्हाला निवडलं आणि तुम्ही आपल्या पापामध्ये आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगले आणि प्रभू जर आला तर तुम्हाला वाटतं का तुमचं त्या ठिकाणी तारण होईल म्हणून, तुम्हाला प्रभू सोबत घेऊन जाईल म्हणून?
मला एक गोष्ट सांगा, चला प्रभूने निवडलं, प्रभूने आम्हाला बोलवलं, आम्ही शिव्या देतो, साऱ्या गोष्टी करतो, साऱ्या घाणेरड्या गोष्टी करतो, आम्ही फक्त दाखवायला धार्मिक आहोत आणि या साऱ्या गोष्टी आम्ही केल्यानंतर आम्ही देवाच्या नजरेमध्ये दोषी आहोत. प्रभूचा आत्मा आम्हाला सोडून गेला, खिन्न झाला, त्याला वाईट वाटलं, तो निघून गेला आम्हाला सोडून. आता मला सांगा, प्रभूचं आगमन झालं, प्रभू त्याच्या लोकांना घेऊन गेला, आम्ही पृथ्वीवर आहोत. आता मला सांगा, पवित्र जीवन करण्याकरता आमच्याकडे काही संधी आहे का? आहे का? येऊन गेला प्रभू. ते शहाण्या कुमारी मूर्ख कुमारीची काय होती? शहाण्या कुमारी तयार होते, 5 कडे तेल नव्हतं, त्यांना वाटलं वराला यायला विलंब लागला म्हणून आरामात राहू, मस्त झोप काढली आणि शेवटी गेल्या. तेल संपलं, हे देता का तेल, देता का? त्यांनी तेल दिलं नाही, जा म्हणे आम्हालाच पुरणार नाही, आणि गेल्या शोधायला गेल्या, टाइमपास करायला गेल्या. आता गेल्या असतील तर तिथं कट्ट्यावर भेटल्या असतील ना बाया त्यांना, बाई काय चाललं? काही नाही, तेल घ्यायला आले होते. ती म्हणते अगं जायचं, अगं थांब ग, हे यायला उशीर आहे, एवढं काय, थोडे गप्पा मारून. आणि बाई कशी आहे तू? बरे का, लेकरं बाळे बरे, नातवंड परतुंड पाहिले का? अगं बाई आमच्या शेजारी. आणि बसतो गप्पा रंगल्या, तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, 4 तास झाले, नंतर भान आले, अरे वर येऊन गेला असं. अगं चला चला चला, गेल्या दारवाजीत राहिला, उघडा 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 उघडा. प्रभू म्हणतोय, कोण तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला. मग बायबल मध्ये लिहिलेले सहस्त्र दिवस इकडे तिकडे घालवण्यापेक्षा देवाच्या अंगणामध्ये 1 दिवस घालवणं सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. तयार रहा. या गोष्टी देवापाने आम्हाला दिलेल्या आहे. कशासाठी दिलेल्या आहे? की आम्हाला या गोष्टींसाठी आम्हाला जाणणं गरजेचं आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, ऑपरेशन थिएटर मध्ये एका ठिकाणी फार सुंदर लिहिलं होतं. ऑपरेशन थिएटर माहिती आहे ना, तिथं माणसाला कापतात, माहिती आहे ना, क्लिअर सोप्या भाषेत है ना, कात्रे बित्रे राहतं. ऑपरेशन थिएटर मध्ये काय होतं, वरच्यावर थोडी देतं काय, हे थोडी लावतं, मलम बिलम लावतं. ऑपरेशन थिएटर म्हणजे काय, कापा कापीच. ऑपरेशन थिएटर मध्ये एका ठिकाणी एक बोर्ड लिहिला होता आणि तो बोर्ड या प्रकारे लिहिला होता, जर तुम्ही हे हृदय वेळीच देवासमोर उघडलं नसतं तर आज त्या हृदयाला उघडण्यासाठी कातर आणि हत्यारांची गरज पडली नसती. जर तुम्ही हे हृदय वेळीच देवासमोर उघडलं असतं तर आज हे हृदयाला उघडण्यासाठी कातर आणि हत्यारांची गरज पडली नसती. अरे आपलं हृदय देवासमोर उघडं करा, मोकळं करा, मन मोकळं करा. आतल्या गाठीचा माणूस नेहमी मध्येच झुरत राहतो आणि झुरून झुरून पार त्याचा वाटोळं होतं. मग लोकांची गरज पडती त्याला काउन्सिलिंग द्यायची. भाऊ होतच राहतं, निघ त्या गोष्टीतून. तुम्हाला माहित आहे माणसाच्या मनामध्ये अजून एक गोष्ट असते, त्याला म्हणतात अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड. माहिती आहे ना, या अंतर्मनामध्ये जर एखादी गोष्ट बसली ना तर ती गोष्ट लवकर बाहेर येत नाही बरं का. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं सर्व रक्षणी वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्यामध्ये काय आहे, जीवनाचा उगम आहे. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतो, इतकं साफ ठेवायचंय मन, इतकं मन साफ ठेवायचं आहे, इतकं देवासमोर ओपन करायचं आहे, देवासमोर मन मोकळं करायचं आहे का उद्या जर तुमच्याकडे येऊन कोणी तुम्हाला म्हटलं ना, हे दे तुझा मोबाईल, तर त्याला हातावर देताना हात थरथरने कापले पाहिजे. हालेलुया. आहे ना, त्याच्या हातामध्ये मोबाईल देताना ना धडधड नाही झाली पाहिजे, एवढं मन साफ ठेवा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. स्तोत्र 39 मध्ये लिहिलेलं आहे, दावीद म्हणतो, हे परमेश्वरा माझा अंतकाळ केव्हा आहे व माझे आयुष्यमान किती आहे हे मला समजू दे, म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला समजेल. प्रेज द लॉर्ड. फार सुंदर लिहितो दावीद. का बरं लिहितो माहिती आहे दावीदाला? का बरं त्याचं आयुष्यमान, त्याचे आयुष्याचे दिवस का बरं तो देवाकडे मागतोय माहिती आहे तुम्हाला?
कारण की दाविदाला माहिती पाहिजे की एक दिवस हे जग सोडून मला जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रभू माझा न्याय करील. तो न्याय करू नये म्हणून मी माझ्या जीवनामध्ये केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त करून आपल्या जीवनामध्ये पश्चाताप अंतःकरण आणि शरण येऊन आपल्या मनाचं नवीनीकरण करून ख्रिस्तासमोर मी असं स्वतःला सादर करील का प्रभूने मला नीतिमान म्हणावं. हालेलुया. आम्हाला प्रभूला हिशोब द्यायचा आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, प्रभूला जीवनाचा हिशोब द्यायचा आहे. जेवणाचं नाही, लाईफ, जीवन. जीवन ते थोडे माझे शब्द जे आहे ना ते नाकातल्या नाकातही येत आहेत आणि थोडासा घसा, तर ते थोडंसं वेगळं कधी कधी ऐकू येत, तर त्याकडे दुर्लक्ष करा. जीवनाचा हिशोब द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. त्या शिष्याला परत कुऱ्हाड जी आहे ती द्यायची होती. आता मला सांगा, मी जर तुम्हाला डबा देतो, त्या डब्यामध्ये मस्तपैकी पंचपक्वान भाजी देतो. ज्यांना बिर्याणी आवडती त्यांना बिर्याणी देतो, ज्यांना व्हेजिटेरियन आवडतं त्यांना पनीरची भाजी देतो. आता मी तुम्हाला दिलं, तुम्ही मला रिकामा डबा द्याल का परत? तुम्ही म्हणाल असं कसं पाळकाल रिकामा डबा द्यायचा? पाळकाल रिकामा डबा द्यायचा म्हणजे तो साऱ्या लोकांमध्ये तेच सांगा. आता आमच्याकडे ही रीत आहे, आम्ही कधी लोकांना रिकामे डबे परत देत नाही. छोटं का होईना काहीतरी घालून त्याच्यामध्ये देणारच ना. आता आमच्याकडे रीत आहे. आता या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर हा व्यक्ती जो आहे, जो दुष्टदास, आम्ही त्याच्याविषयी ऐकलं, त्याला अंधार कोठडीत टाकायला लावलं. त्याने काय केलं होतं? त्याला एक दिला होता, त्याने काहीच काम नाही केलं. त्याला त्याचं गांभीर्य जाणलं नाही, त्याने काहीच गोष्टी केल्या नाही आणि त्या गोष्टी नाही केल्यामुळं त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, याला काय केलं? अंधार कोठडीत टाकलं, याला देवाच्या राज्यापासून हाकलून दिलं. अरे साधी गोष्ट आहे. तुम्ही जर एखादं झाड लावलं तर ते झाड तुम्हाला काय काय देणार आहे? तुम्हाला ऑक्सिजन देणार आहे, तुम्हाला सावली देणार आहे, तुम्हाला साऱ्या गोष्टी ते देणार आहे. तर ते काहीतरी देणारच आहे ना. काहीतरी अपेक्षा ठेवून जर प्रभूने तुम्हाला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे तर तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करीनच ना. आता आमच्या जीवनामध्ये आम्ही एवढ्या चुका करतो, आम्हाला वाटतं का आम्हाला कोणीच पाहत नाही. अरे जर आंब्याची कोय लपवण्यासाठी जर तुम्ही तिला जमिनीमध्ये पुरलं तर ती कोय त्या ठिकाणी तिचं रूपांतर झाडामध्ये होईल आणि ते झाड मोठं झाल्यानंतर त्याला एक आंबा येईल का? किती आंबे येतील? खूप येतील ना. मग एक चूक लपवणं त्या ठिकाणी आमच्यासाठी काय फायद्याचं आहे का? नाही. म्हणून बायबल सांगतो झाकलं जाईन असं काही नाही. एका आंब्याची कोय लपवायला गेलो, एवढे फळं दिसले आम्हाला, कोयाच कोया. एक चुका लपवण्यासाठी माणूस एवढ्या चुका करून बसतो का त्याच्या साऱ्या चुकांचं त्याच्या डोक्यावर घर होतं आणि त्याला डिप्रेशन येऊन तो काय करतो? प्रभूपासून लांब जातो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये प्रभूने आमच्यासाठी या गोष्टी केल्या की त्याने आम्हाला निवडलेलं आहे आणि त्या गोष्टी निवडल्या यासाठी की आम्ही त्याचं प्रतिनिधित्व करावं, त्याचं काम करावं. प्रेज द लॉर्ड. या व्यक्तीची कुऱ्हाड कुठं पडली? पाण्यात पडली, दांड्यातून निसटून. आणि आता मला सांगा, ज्याची मागून आणली होती त्याला त्या ठिकाणी हाताला कोसणार नाही का? तुला मी एवढी विश्वासाने दिली होती, तू कसं काय हे केलं? म्हणजे तिकडून बोलणे आणि इकडून हरवली, रक्षण नाही झालं म्हणून याला स्वतःला रिग्रेट फील करतोय, पस्तावा होत राहिलेला आहे. अरे तसंच आहे ना. जेव्हा तुम्ही काही चुका करता त्या चुकांचा त्रास तुम्हालाच नाही होत, प्रभूला सुद्धा होतो. तू म्हणतो तो देव आहे, त्याला कसं काय त्रास होईल? अरे मला एक गोष्ट सांगा, साधं सरळ. हॉस्पिटलमध्ये गेले तुम्ही, एखाद्या माणसाला रक्ताची गरज आहे, डॉक्टरने सांगितलं अरे कोणीतरी रक्त द्या रे, नाहीतर आमरण. तुमचं मन पिवळ झालं. एक बाटली नका काढू, डॉक्टर 2 बाटल्या काढा. रडले तुम्ही तिथं, दिलं 2 बाटल्या रक्त दिलं बरं का त्याला. 2 बाटल्या रक्त दिलं. डॉक्टरने सांगितलं धन्यवाद, तुमच्या या श्रमामुळं तुम्ही रक्त दिलं म्हणून हा व्यक्ती वाचला, एखादं जीवन वाचलं, किती अद्भुत गोष्ट आहे. आणि तुम्हाला वाटलं किती चांगलं काम केलं. तो व्यक्ती पूर्णपणे बरा झाला आणि काही दिवसानंतर तोच व्यक्ती मस्तपैकी तुम्हाला दारूच्या अड्ड्यावर दिसला. तुम्हाला किती आनंद होईल? दारूच्या अड्ड्यावर उभा मस्तपैकी. तुम्हाला मी जीवदान दिल्याचा याने पुरेपूर
राग येईल ना? अहो राग येईल का? येणार ना, वाईट वाटेल ना. मग विचार करा, ज्या प्रभूने तुम्हाला वाचवण्याकरता स्वतःचं रक्त बलिदान केलं, तुम्हाला खंडणी देऊन मोलाने विकत घेतलं, यापुढे हे जीवन आमचं स्वतःच नाही, आमचा उद्धार झाल्यानंतर आम्ही आमचं जीवन प्रभूला दिलं आणि पुन्हा त्या वाईट गोष्टी जर करत असतो तर त्याचा नुकसान, त्याचा त्रास कोणाला होतो? मग बायबलमध्ये लिहिलेलं आहे, देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. हालेलुया. अरे देवाचं पवित्र वचन सांगतं आम्हाला या गोष्टी जाणणं गरजेचं आहे. आम्हाला पवित्र बनण्याकरता देवाने आम्हाला बोलवलेलं आहे. इब्रीचा लेखक त्या ठिकाणी फार सुंदर म्हणतो. तो म्हणतो, कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आम्ही बुद्धी पुरस्सर पाप केले तरी पापापुढे यापुढे यज्ञ व्हावायचा नाही. म्हणजे आम्हाला जर एखादी गोष्ट माहिती ही चुकीची आहे आणि चुकीची गोष्ट आम्ही जाणून बुजून करतो, तर तुम्हाला वाटतं का तुम्हाला त्याची क्षमा होईल म्हणून? नाही. हा, जर तुमच्याकडून नकळत गोष्टी झाल्या, नकळत चुका झाल्या, नकळत पाप तुमच्याकडून घडलं, तुम्हाला माहिती नाही पण तुमच्याकडून झालं, ते देवबाप त्याची तुम्हाला क्षमा करेल. पण तुम्हाला माहिती आहे हे पाप आहे आणि तुम्ही जाणून बुजून करता, तर मला एक गोष्ट सांगायची आहे, त्याची शिक्षा आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. अरे बायबल सांगतं काही लोकांना पाप करण्यामध्ये फार मजा वाटते. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे का नाही? त्यांना त्या ठिकाणी काय होतं, पाप करायला मजा वाटते. त्या पापामध्ये त्यांना फार आनंद वाटतो. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीला पाप करण्यामध्ये आनंद वाटतो, मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, तो आनंद त्यांच्या जीवनामध्ये फार वेळ टिकत नाही. त्याचं परिवर्तन जे आहे ते नाशामध्ये होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर अंतःकरण पाहतो, बाह्य स्वरूप पाहत नाही. जर पाप करतो ते यापुढे यज्ञ व्हावायचा नाहीये. जाणून बुजून केलेल्या पापांची शिक्षा आहे. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जिवंत देवाच्या हाती सापडणं हे महाभयंकर आहे. हालेलुया. हा शिष्य रडायला लागला, अरे माझी कुऱ्हाड नव्हती, दुसऱ्याची होती, मी मागून आणली. आणि आलिशा म्हणाला, बाबा कुठं पडली, सांग, नको रडू, चल. प्रेज द लॉर्ड. कधी कधी प्रभू आहे ना, आमच्याकडून चुका झाल्यानंतर प्रभू आम्हाला म्हणतो, ठीक आहे चल. आणि त्या ठिकाणी त्याने सांगितलं, आलिशाने त्याला सांगितलं, काय झालं, कशाला रडतोय, कुठं पडली, चल मला त्या ठिकाणी सांग. आता त्या ठिकाणी हा व्यक्ती त्याला घेऊन गेला आणि त्याने दाखवलं, या ठिकाणी पडली. आता मला सांगा, कुऱ्हाड ती आहे ती सोन्याची होती आहे ना? मी म्हणलं आल्या काय म्हणलं, ती गोष्टी आठवत्या, लाकूड तोड्याची गोष्ट. मी म्हटलं किती सबकॉन्शियस आहे ना, लाकूड तोड्या. अरे सारे बायबलच्याच गोष्टी आणि ते लोक. चला असो, कुऱ्हाड कसली होती? हे लोखंड काय दर्शवतं माहितीये का? आमचे जड झालेले पाप. लोखंड काय दर्शवतं? जड झाले. लोखंड कसं राहतं? हलकं राहतं ना. मला सांगा, 1 किलो लोखंड जड का 1 किलो कापूस? सारखेच आहे ना. काय हे लोखंड जे आहे ते काय दर्शवतं? आमचे पाप त्या ठिकाणी आमच्या जीवनातला जडपणा दर्शवतं. आणि ह्या जडपणा जेव्हा आम्हाला दर्शवतं, तेव्हा देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की देवाने आमच्या जीवनामध्ये कृपा दिलेली आहे. त्याने आम्हाला पश्चातापी अंतःकरण दिलेले आहे, याकरता की आम्ही पापाचा पश्चाताप करून, आपल्या कुमार्गापासून फिरून एक नवी सुरुवात करून आपलं जीवन पावित्र्याने जगण्यासाठी देवाला कृपा मागावी आणि रडून त्याच्या राज्याचा शोध करावा. ही देवाची अतिशय उत्तम दया आमच्या संबंधात. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी आरडायला लागला कारण की कुऱ्हाड पडली. आलिशा म्हणाल कुठं पडला? आणि त्या ठिकाणी त्यांनी दाखवली ती जागा. आता आलिशाने काय केलं? आलिशाने लगेच तिचा हा गुडघे टेकले. हे देवा, असं झालं का? काय केलं आलिशाने? एक लाकूड तोडलं, त्या ठिकाणी टाकलं. टाकल्यानंतर काय केलं? कुऱ्हाड जी आहे काय करायला लागली? हा, आता मी काय सांगितलं, कुऱ्हाड, ही कुऱ्हाड जी आहे, लोखंड जे आहे आमच्या
जीवनाचा काय दाखवतं? जडपणा दाखवतं. आता हा जडपणा आम्हाला दाखवल्यानंतर तो लाकडाचा तुकडा जो आहे, जे लाकूड जे आहे आलिशाने तिथे टाकलं, ते काय दाखवतं? वधस्तंभ दाखवतं. वधस्तंभ कसला होता? प्रेज द लॉर्ड. जेव्हा तो वधस्तंभ आमच्या जीवनामध्ये आला, जड झालेलं लोखंड पाण्यावर कधी तरंगायला लागलं समजलंच नाही. आमचं जीवन त्या लोखंडासारखं जड होतं, परंतु जेव्हा ख्रिस्त येशूने त्या वधस्तंभावर आमच्यासाठी अपराध त्या ठिकाणी आमचे स्वतःवर घेऊन प्राण दिला, त्याच्या मरणाद्वारे आमच्या अंतःकरणाचा जडपणा जो आहे तो हलका झाला. आम्ही त्या पापाच्या मरणाच्या त्या शिक्षेपासून देवाच्या उपस्थितीमध्ये आलो आणि पुन्हा एक वार आमचं जीवन त्या पाण्यावर त्याने स्थिर केलं. हालेलुया. अहो समजतंय का? अरे विचार करा ना, जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतो, पण प्रेत जे आहे ते पाण्यावर उलटा असायला पाहिजे ना. जिवंत माणूस तरंगायला पाहिजे, पण तो बुडतो. आणि ज्याच्यामध्ये प्राण नाही येतो काय होतो? म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का? तुम्ही किती बी पवित्र जीवन जगले तर तुम्ही पापामध्ये पडून बुडू शकता. म्हणून सांभाळायचं आहे. हे जीवन तुमचं नाहीये, हे जीवन देवाचं आहे. समजा या गोष्टींना. म्हणून या ठिकाणी आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, आम्हाला या साऱ्या जगाच्या वासनांपासून स्वतःचा बचाव करायचा आहे. जे जे आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहिलं त्या साऱ्या गोष्टींना आम्हाला जीवनातून दूर करायचं आहे. योसेफ पळाला. हो, योसेफ पापापासून पळाला, व्यभिचारापासून पळाला, पण शमशोन जो आहे तो तिथंच थांबला. त्याला वाटलं माहिती ताकद जी आहे ना याच्यातून मला सोडवण्यासाठी सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना पापामध्ये थांबायला लय आवडतं. त्यांना वाटतं मी प्रार्थना करीन पाप माझ्यापासून पळून जाईल. नाही हो, प्रभूचं वचन सांगतं पापापासून पळा. पळायला लावलेला आहे. घसरणाऱ्या जागेपासून बाजूला व्हा. नाही तर म्हणाल नाही नाही मी घसरत घसरत घसरगुंडी खेळत जाईल, असं करू नका. हा, प्रेज द लॉर्ड. वाटोळ होईल बर का. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर आम्ही रडतोय, आरोळी मारतो आहे, पापामध्ये आहो परंतु आरोळी मारतोय, प्रभूला कृपा मागतो आहे, प्रभू आमच्याकडून चुका झाला माफ कर, पश्चाताप करतो आहे, तर मी तुम्हाला सांगतो मदतीसाठी हजारो लोक येतील. पण जर पापामध्ये जीवन जर घालवत असू तर मी तुम्हाला सांगतो वाचवायला कोणीच नाही येणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला स्वतःचा बचाव करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला जर त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये चालायचं आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, पाप करणारा व्यक्ती साऱ्या गोष्टीची व्यवस्था करतो. दारू पिणारा माणूस चकना बिकना सारे कोक बीक थंड बाटल्या बिटल्या साऱ्या घेऊन येतो आणि मस्तपैकी रंगवतो, एकदम मेहफिल रंगवतो. आम्हाला तयारी ती नाही करायची आहे. आम्हाला पाप करण्यासाठी स्वतःला प्रवृत्त नाही करायचं. आम्हाला देवाला आपलं जीवन जे देवाने आम्हाला बोलवलेलं, ज्या कामासाठी बोलवलेलं आहे त्याचा हिशोब देण्यासाठी स्वतःला तयार करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, तो जीवनाचा आनंद केवळ आणि केवळ कोणामध्ये आहे माहितीये का? ख्रिस्त येशू मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. अंतर ठेवा जगापासून. जर जगापासून थोडा अंतर ठेवाल तर नीतिमान जीवन जगताना तुम्हाला प्रभू किती आशीर्वादित करील हे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहाल. प्रेज द लॉर्ड. थोडा त्रास होतो जगापासून अंतर ठेवण्याचा. जी वाईट संगती आहे त्याच्यापासून थोडा अंतर ठेवलं तर आपल्याला त्रास होतो, पण फायद्यात राहतो आपण, नंतर त्रास नाही. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र 6:28 मध्ये लिहिलेलं आहे, कोणी निखाऱ्यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय? तुम्हाला जर मी त्या ठिकाणी मस्त निखारे ठेवले तुमच्या खाली, कोळशे पेटवलेले कोळशे आहे ना, आणि तुम्हाला म्हटलं चाला रे, आणि तू म्हणलं काय पाळक साहेब बर्फावर चालण्यासारखंच येते, आणि चालायला लागले एकदम, काय होईल? काय होईल? पाय भासतील का नाही? तुमच्या वै कोणी असं आहे का? पाळक साहेब कुठं बी चालवा आम्हाला काय होत नाही, असं नाही ना. पाय पोळणार ना. मग पाप काय म्हणतं माहितीये का? पाप काय म्हणतं, तू जर माझ्यासोबत राहशील तर निश्चित मरशील. पाप काय म्हणतं, तू माझ्यासोबत राहशील तर मरशील. कारण की बायबल मध्ये लिहिलंय पापाचं वेतन. प्रेज द लॉर्ड.
अलिशाने विचारलं, बाबा कुठं पडली? त्याने दाखवलं, ही जागा आहे. अलिशाने त्या काय झाड तुकडा घेतला, टाकला, लगेच लोखंड जे आहे पाण्यावर तरंगायला लागलं. मी तुम्हाला सांगतो, एक जीवनाला लागलेलं डाग कधी पुसत नाही बरं का लवकर. त्याला पुसण्यासाठी फक्त येशूचं रक्त लागतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं वचन सांगतं, या आपण वादविवाद करू. काय? तुमची लाखेसारखी झालेली पाप मी बर्फासारखी शुभ्र करेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, सैतान वारंवार पाप दाखविल, तुम्हाला दाखविल. तो नुसतं हे झालं ते झालं, आमकं केलं, तू हे केलं ते केलं. तुम्ही त्याला वधस्तंभ दाखवा. सैतान तुम्हाला पाप दाखविल, तुम्ही त्याला काय दाखवा? वधस्तंभ. आणि काय म्हणा माहित आहे का? याच्यावर आमची पाप क्षमा झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही वधस्तंभाकडे पहा, तुमचा बचाव झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे जीवन बर्बाद करू नका. याचा हिशोब एक दिवस द्यायचा आहे. देवबाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.